सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि व्हिडिओला लाईक करावे आणि नवनवीन गोष्टींसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करावे. हाय, आय एम शनाया. मी आत्ता BAच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. माझे डॅड एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर आहेत. पगारही भरपूर आहे. त्यामुळे माझ्या लहानपणापासून मला कधीही कुणी कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हटलं नव्हतं. माझी मम्मासुद्धा खूप फ्री स्वभावाची आहे. ती सारखी फ्रेंडबरोबर बाहेर पार्ट्या करत असते. त्यामुळे ती मला कधीच अडवत नाही. मीही माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर सारखी पार्टी करते. रात्री उशिरापर्यंत मी घरी जरी आली नाही तरीसुद्धा मम्मा मला ओरडत नव्हती. त्यामुळे मला लहान वयातच अनेक वाईट सवयी लागल्या होत्या. माझे डॅड सतत कामानिमित्त फॉरेन टूरवर असतात आणि एक मोठा ब्रो आहे. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याची आता फायनल एक्झाम होती. मग तो घरी येणार होता. त्यामुळे सध्या आम्ही दोघीच घरी असतो. मी ब्रोची वाट पाहत होती की कधी एकदा तो घरी येतो आणि आम्ही धमाल करतो. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. मीही त्याच्यावर खूप प्रेम करायचे. आणि एक दिवस ब्रो घरी आला. पण त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो थेट लग्न करूनच आला होता. तो आमच्यासाठी फार मोठा शॉक होता. मम्माला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तिने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं. ती ब्रोवर तर ओरडलीच, पण त्याच्या बायकोला धक्के मारून घरातून हाकलून दिले तिने. मलाही तिचा खूप राग आला होता. कारण ती शिकलेली मॉडर्न असती तर एक वेळ चाललं असतं. पण ती एक कमी शिकलेली अडाणी मुलगी होती. माझ्या ब्रोने का तिच्याशी लग्न केलं हे आम्हाला माहीत नव्हते. तिला मम्मा बाहेर काढत होती तेव्हा ब्रोने मम्माला अडवले आणि म्हणाला की ती जर या घरात राहणार नसेल तर मीही या घरात राहणार नाही. तिच्यासोबत मीही घराबाहेर जाईन. त्याचं हे बोलणं ऐकून मी आणि मम्मा अवाक झालो. कोण कुठली मुलगी, तिच्यासाठी ब्रो आम्हा दोघींशी भांडत होता. मग आम्ही आत निघून गेलो. तो तमाशा बघून ती म्हणजेच ब्रोची बायको फारच घाबरली होती. ती शांतपणे एका बाजूला रडत उभी होती. आम्ही आत गेल्यावर ते दोघे घरात आले आणि त्यांच्या रूममध्ये गेले. मी तर फार संतापले होते. मला त्या मुलीचा, श्रद्धा नाव होतं तिचं, खूप राग येत होता आणि माझ्या ब्रोचा सुद्धा. असेच काही दिवस निघून गेले आणि मग ब्रो माझ्या रूममध्ये आला आणि मला म्हणाला की शनाया, तुला हाच प्रश्न पडला असेल की मी या अडाणी मुलीशी कसं काय लग्न केलं. मी म्हणाले हो. ब्रो, ती तुला अजिबात सूट होत नाही. तुझं आणि तिचं राहणीमानात जमीन आसमानाचा फरक आहे. मग तू का केलंस तिच्याशी लग्न? आणि मुळात हे ध्यान तुला भेटलं कुठं आणि कसं? मग ब्रो म्हणाला, कॉलेज संपल्यावर आम्ही सगळे पिकनिकला गेलो होतो. तिथे एक गाव होते, ते श्रद्धाचं गाव. तिथे गेल्यावर आम्ही तंबूमध्ये राहत होतो. तिथूनच थोड्या अंतरावर जंगल सुरू होते. एका रात्री फिरून येत असताना मला साप चावला आणि मी पूर्ण कोमात गेलो. तेव्हा कोणाला काहीही सुचत नव्हते. दवाखाना तर खूप लांब होता. माझे मित्र गावात गेले. त्यांनी तिथे काही उपाय मिळतो का ते विचारलं. तेव्हा कळलं की फक्त श्रद्धालाच तो उपाय माहीत आहे आणि ते ती तिच्या स्वर्गवासी वडिलांकडून शिकली आहे. तिच्या घरात फक्त ती आणि तिची आजी दोघीच राहतात. मग माझ्या मित्रांनी तिचं घर गाठलं आणि तिला सर्व हकीकत सांगितली. क्षणाचाही विलंब न करता श्रद्धा माझ्याकडे आली आणि मला पाहिल्यावर तिला लगेच समजलं की मला कोणता साप चावला आहे ते. आणि मग तिने लगेच आसपासचा झाडपाला गोळा केला आणि माझ्या जखमेवर ती लावला. आता माझ्या जीवाचा धोका टळला होता. पण शुद्ध अजून आली नव्हती. तोपर्यंत श्रद्धा पायाजवळच बसून होती माझ्या. जवळजवळ 18 तासांनी मला शुद्ध आली. माझी पहिली नजर श्रद्धावर गेली.
ती झोपली होती. ती खूप निरागस वाटत होती. असं वाटत होतं की आत्ताच तिचा डोळा लागला आहे, कारण रात्रभर माझ्यासाठी ती जागली होती. माझ्या हालचालीने तिची झोपमोड झाली आणि ती दचकून उठली. मला पाहून आता कसं वाटतंय साहेब, असं प्रेमाने विचारलं. मी ठीक आहे असं म्हणालो. मग ती निघून गेली. खरे तर मला तिचे आभार मानायचे होते, पण ती संधी मला न देता ती तिथून निघून गेली. तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. मग मी सकाळी उठून गावात गेलो आणि तिचा पत्ता शोधला. गावातील एका माणसाने दुरूनच मला तिचं घर दाखवलं. मी तिच्या घराच्या दारात गेलो. आत डोकावून पाहिलं तर तिची आजी रडत होती आणि श्रद्धाला दोष देत होती. माझी चाहूल लागताच तिने मला ओळखलं आणि माझ्याकडे पाहिले आणि मी इथे कसा, अशी आश्चर्यचकित मुद्रा करून तिने मला विचारले, अरे तुम्ही या ना, कशी आहे तुमची तब्येत? चेहऱ्यावरील ताण लपवत उलट तिनेच मला विचारले. मी म्हणालो, मी छान आहे, पण तुमची आजी का रडत आहे? त्यावर मग आजीनेच उसळून मला उत्तर दिलं की काल ती रात्रभर तुमच्याजवळ तुमच्यावर इलाज करण्यासाठी थांबली, पण हाच चांगुलपणा तिच्यासाठी वैरी ठरला आहे. मी कावराबावरा झालो. त्या असं का बोलत आहेत मला काहीच कळत नव्हतं. मी म्हणालो, सांगा काय झालं आहे ते? तेव्हा तिची आजी म्हणाली की ती रात्रभर तुमच्याजवळ थांबली, त्यामुळे तिचं लग्न मोडलं. तिच्या सासरकडच्यांना ही गोष्ट कळली आणि अशी रात्रभर परपुरुषाबरोबर राहणारी मुलगी आम्हाला सून म्हणून नको असं म्हणून त्यांनी श्रद्धाचं ठरलेलं लग्न मोडलं. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला की माझ्यामुळे हे सगळं झालं. मी त्यांना म्हणालो की कुठे आहे तिचं सासर? मी त्यांना जाऊन भेटतो. मला सांगा, मी त्यांची माफी मागतो आणि सांगतो की तुम्ही समजता तसं काहीही नाही. मी त्यांचा गैरसमज दूर करतो. तिचं सासर गावातच होतं. मी तिला घेतलं आणि तिकडे गेलो. तेव्हा मला पाहून तर तिच्या सासरचे आणखीनच बिघडले. म्हणाले की आता तर दिवसाढवळ्या पण स्वतःच्या याराबरोबर फिरायला लागलीस का? रात्र काय कमी पडत आहे का तुला? असली बदचलन मुलगी आम्हाला आमची सून म्हणून घरात नको. बरं झालं आधीच हिची थेरं कळली. ती गावात नवीन कोण श्रीमंत मुलगा दिसला की त्याच्या गळ्यात पडायचं आणि त्याच्याकडे रात्रभर राहायचं आणि त्याबद्दल भरपूर पैसे उकळायचे. हाच तर हिचा नवीन धंदा आहे. तिच्याबद्दलची ही चर्चा मला आता सहन होत नव्हती. ती मात्र मान खाली घालून रडत होती आणि सर्व काही ऐकून घेत होती. निस्वार्थी भावनेने तिने एखाद्याला मदत करावी आणि त्याचं तिला फळ असं मिळावं, हे मला सहन होत नव्हतं आणि मी जोरात ओरडलो, थांबा. अहो, असं काहीच नाही जे तुम्ही समजत आहात. तिने फक्त माझी मदत केली माणुसकी म्हणून. मला साप चावला होता म्हणून तिने माझा इलाज केला, बस इतकंच. हो का? मग इलाज करून घरी यायला काय झालं होतं? तिथेच झोपायची काय गरज होती? या प्रश्नावर मात्र तीही अडखळली आणि मीही गोंधळलो. आम्ही शांत बसलो. तेव्हा तिच्या सासरकडच्यांना आणखीनच चेव चढला. तिची होणारी सासू तर तिला नाही नाही ते बोलत होती. सांग ना, किती पैसे घेतले त्याच्याकडून? एका रात्रीची तुझी किंमत तरी सांग, वगैरे प्रकारे ती बोलत होती. मला खूप राग आला आणि मी त्यांना जोरात ओरडून म्हणालो,
की बस करा, हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला शोभतं का असं बोलणं? तुम्हाला करताना लाज नाही वाटली आणि आम्हाला बोलताना का वाटावी? असं उलट ती मलाच म्हणाली. एवढा जर हिचा पुळका येत असेल तर तुम्हीच करा की हिच्याशी लग्न. या गावामध्ये तर हिची बदनामी झालेलीच आहे, त्यामुळे कुणीही हिच्याशी लग्न करणार नाही आणि हिला स्वीकारणार नाही. हिला सून करून घेऊन आम्हाला आमची बदनामी करून घ्यायची नाही आणि आमच्याच काय, पण कुणाच्याच घरची सून होण्याच्या लायकीची नाही ती. श्रद्धा खूप रडत होती. मला आता तिची खूप दया येऊ लागली होती. क्षणात तिचा पुढचा काळा भविष्यकाळ माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला. तिने माझा जीव वाचवला होता आणि याची शिक्षा तिला काय मिळत होती आणि माझ्यामुळे तिच्यावर हे संकट ओढवलं होतं. यात तिचा काय दोष होता? आणि त्या बाईचं बोलणं पण मला आठवत होतं की तुम्हीच का नाही करत तिच्याशी लग्न? आणि अचानक मी त्वेषानं म्हणालो, हो, करेन मी तिच्याशी लग्न. हो, करेन मी तिच्याशी लग्न. अजिबात चुकली नाही ती. ती निष्पाप आहे, पवित्र आहे. आणि तिचा हात पकडून मी समोरच्या मंदिरात गेलो आणि तिच्याशी लग्न केलं. सारा गाव अवाक होऊन आमच्याकडे पाहत होता. ती फक्त कावरीबावरी होऊन माझ्या पाठीमागे चालत होती, माझ्याकडे पाहत होती. तिचं आधीचं लग्न ठरलं होतं, कारण तिचे आईवडील नव्हते, म्हातारी आजी होती फक्त, आणि तिची सर्व संपत्ती तिच्या सासरकडच्यांना हडप करता येणार होती म्हणून. पण नेमका हा इन्सिडेंट घडला आणि तिचं लग्न मोडलं आणि आम्हा दोघांचं लग्न झालं. एवढे बोलून माझा ब्रो मला म्हणाला की आता तूच सांग शनाया, माझा जीव जिने वाचवला तिला मी वाऱ्यावर असं कसं सोडणार होतो? तेव्हा मी त्याला म्हणाले, ब्रो, म्हणून काय लग्न करायचं का डायरेक्ट? अरे ते ठीक आहे, जीव वाचवला वगैरे, पैसे देऊन तू विषय का नाही संपवला? माझ्या अशा बोलण्यावर तो काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला. असेच काही दिवस निघून गेले. ती अजूनही आमच्या घरात रुळली नव्हती, कारण मी आणि मम्मा तिच्याशी नीट वागत नव्हतो. ती दबून दबून राहायची. मला अजूनही ती आवडत नव्हती. एकदा मी अशीच रात्री उशिरा घरी आले, तेव्हा ती माझी वाट बघत थांबली होती आणि मी माझ्या मित्रांबरोबर घरी आलेली पाहून ती मला म्हणाली की माफ करा ताई, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ही मुलं मला नीट वाटत नाहीत. तुम्ही यांच्यासोबत का फिरता? त्यावर मी तिला खूप ओरडले, हे यू, तुझी हिंमत कशी झाली मला या भाषेत बोलण्याची? तू कोण आहेस कोण? माझी मम्मासुद्धा मला या भाषेत बोलत नाही. मी काय करते, कुठे जाते, कोणासोबत जाते, हे मला त्यांनीसुद्धा अजून विचारलं नाही आणि तू कोण आहेस विचारणारी? मी असं बोलले तेव्हा ती खजील झाली आणि तिथून माफ करा म्हणून निघून गेली. मला मात्र तिचा खूप राग आला होता. आता मी रात्रीची दारू पिऊन घरी येऊ लागले तेव्हासुद्धा ती मला दरवाजा उघडायची आणि मला सांभाळत घरात न्यायची आणि मला या व्यसनांपासून दूर करण्यासाठी प्रवृत्त करायची. मी मात्र तिला काडीची किंमत देत नव्हते आणि तिचं काहीही ऐकत नव्हते आणि तिच्या बोलण्याला फालतू समजून धुडकावून लावत होते. माझ्या लेकी तिला काहीच किंमत नव्हती. ती मात्र सतत मला चांगलं सांगत राहायची, सावध करायची, समजवायची. मला मात्र तिचं ते बोलणं खटकायचं. तिचं वागणं म्हणजे मला लुडबुड वाटायची माझ्या आयुष्यातली.
पण एकदा माझ्या बाबतीत एक घटना घडली की ज्यामुळे मी पूर्ण आतून बाहेरून बदलून गेले आणि मला तिचं म्हणणं पटलं. त्या रात्री न्यू इयरची पार्टी होती आणि लेट नाईट पार्टीसाठी मी रात्रीच्या 11 वाजता बाहेर पडले आणि एका बारमध्ये ही पार्टी होती. तिथं खूप मुलं मुली जमली होती आणि सगळे मदहोश होऊन पार्टीचा आनंद घेत होते. मी नेहमीच्या सवयीप्रमाणे शॉर्ट कपडे घातले होते. त्यातील काही मुले माझ्याकडे डान्स करण्यासाठी हट्ट करू लागली, तेव्हा मी नकार दिला. परंतु त्यांनी खोडसाळपणे माझ्या ड्रिंकमध्ये नशीला पदार्थ मिसळून मला ड्रिंक प्यायला दिली आणि मला नशा चढू लागली. मला माझ्यासोबत काय घडत आहे हे समजत नव्हतं, पण काहीतरी चुकीचं घडत आहे हे मात्र कळत होतं आणि मला ते आवडत नव्हतं. ती मुलं मला घेऊन बारमधल्या वरच्या मजल्यावरच्या रूममध्ये गेली आणि माझ्याशी तिथं गैरवर्तन करू लागले. जबरदस्तीने ते मला किस करू लागले. मला लाज वाटेल अशा ठिकाणी स्पर्श करू लागले. मला त्या सगळ्यांचा खूप राग येत होता, पण नशेत असल्यामुळे मी त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हते. मी त्यांना दूर लोटण्याचा दुबळा प्रयत्न करत होते, मात्र ती मुलं काही ऐकत नव्हती. ती माझ्यावरती जबरदस्ती करणार इतक्यात जोरदार थप्पड त्यातल्या एकाच्या कानाखाली पडली. त्या थपडीचा आवाज इतका मोठा होता की तो मुलगा खाली कोसळला. सगळी मुलं घाबरली आणि ती त्यांना काहीतरी सुनावत होती. मला समजत नव्हतं समोर काय चाललं आहे, पण अंधुकसं दिसत होतं. ती तीच होती, श्रद्धा. ती मला तिथून घरी घेऊन आली सुखरूप. सकाळ झाली तेव्हा रात्रीचा सगळा घडलेला प्रकार माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि क्षणभर या विचाराने माझा थरकाप उडाला की जर रात्री श्रद्धा तिथं वेळेवर आली नसती तर आज मी कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नसते. एखाद्या मुलीवरती जेव्हा असे प्रसंग येतात किंवा तिच्या चरित्रावरती शिंतोडे उडवले जातात, तेव्हा तिच्यावरती काय प्रसंग ओढवतो आणि तिला काय वाटत असेल याचा मला आता चांगलाच अनुभव आला होता. आणि मला ब्रोने सांगितलेला प्रसंग आठवला की त्यानं कोणत्या परिस्थितीत श्रद्धाशी लग्न केलं आणि हे आठवून त्याने जे केलं ते योग्यच केलं असं मला वाटलं. माझ्या ब्रोने एका मुलीची अब्रू वाचवली होती, जशी श्रद्धाने आज माझी वाचवली होती. मी श्रद्धाला कडकडून मिठी मारली, तिनेही मला मिठीत घेतले आणि माझी पाठ थोपटू लागली. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.